नमस्कार मित्रांनो. अ, वनरक्षक भरतीमध्ये संभाजीनगर डिव्हिजनमध्ये जे 3 टॉपर्स आहेत, ज्यांना 112 मार्क आहे. त्यापैकी एक सुमित जाधव आहे. जो आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आला होता. आपला स्टुडंट आहे. आल्यानंतर तो भेटायला आला होता. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल भरपूर मुलामध्ये एक कन्फ्युजन असतं. नेमकं ॲक्चुअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं? YouTubeवाले काही पण सांगतात. जसं की एक तुम्हाला माहीत असेल, की तुम्हाला जर मेडिकल सर्टिफिकेट लागतं, तर ते मेडिकल सर्टिफिकेट कुठल्याही डॉक्टरचं एमबीबीएस डॉक्टर चालतं, असं सांगितलं जातं भरपूर YouTubeवरती. पण आज तो गेल्यानंतर त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, की प्रायव्हेट डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट चालत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर्स म्हणजे गव्हर्नमेंटचे एमबीबीएस, एमडी, एमएस डॉक्टर असतील त्यांचंच तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, की ज्या तुम्हाला भरपूर लोकांना माहीत नसतात. ते फक्त ॲक्चुअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे लोक जातात त्यांनाच माहीत असतं. तर तो आज आलेला आहे. त्याच्याकडून तुम्ही पूर्णच्या पूर्ण तुम्हाला जे ॲक्चुअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे तुम्हाला कळून जाईल. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल ते क्लिअर करतील. जे भरपूर पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. त्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची ॲक्चुअल लिस्ट पण त्यांनी आणलेली आहे, की तिथं नेमकं तुम्हाला ती लिस्ट लावलेली असते. तर त्याच्यामधून आयडिया येईल तुम्हाला. थोडासा तो टॉपर आहे. ऑब्व्हियसली सिलेक्शन होणारच त्याचं. आणखीन फिजिकल बाकी आहे. फिजिकल आय थिंक किती तारखेला? 5 तारखेला. त्याचं फिजिकल 5 तारखेला आहे. येऊन जाईल ते. फिजिकल फक्त बाकी आहे. आता थोडासा आलाच आहे. तर थोडासा सत्कार करतो आणि त्याला पुढच्या गोष्टी क्लिअर करायला सांगतो. वेलकम. काँग्रॅट्स. आता तुझा टाईम जास्त घालत नाहीये. तो आता पुढच्या ज्या गोष्टी असेल तो क्लिअर करेल. सर्वप्रथम ॲड अकॅडमीचा धन्यवाद मानतो. ठीक आहे. आणि मी आज सकाळी 8 वाजता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं होतं. 8 नंतर म्हणजे त्यांनी 7:30लाच डॉक्युमेंट चेकिंगसाठी आतमध्ये घेतलं होतं. फर्स्टली त्यांनी काय केलं, की मतलब सगळ्यांना सगळे लाईनमध्येच होते. ठीक आहे. लाईनमध्ये असल्यानंतर त्यांनी अजून एक होतं, की काही जे विभाग आहेत, ठीक आहे. तिथे असं सांगितलं जातं, की जो प्रवेशपत्र आहे, आपलं ॲडमिट कार्ड आहे एक्झामवालं, ठीक आहे, ते काढून देतात किंवा ते जास्त काही हे करत नाहीत. बट इथे त्यांनी प्रवेशपत्र कंपल्सरी केलं होतं. ठीक आहे. आणि मतलब प्रवेशपत्र जे ॲडमिट कार्ड आहे आपलं एक्झामवालं, ठीक आहे, एक्झामचं हॉल तिकीट जे आहे ते ओरिजिनल त्यांनी तिथे मतलब प्रिंट असेल तरी चालते. असं नाही की ते एक्झामवालंच पाहिजे. आणि जे ॲडमिट कार्ड आहे ते घेतलं त्यांनी. तिथे आधार कार्ड घेतलं त्यांनी सोबत. तुमचं नाव विचारत होते. नंतर डेट ऑफ बर्थ विचारत होते आणि तिथून नंतर आतमध्ये पाठवलं आम्हाला. आणि पूर्ण एक सिरियल मतलब लाईनमध्ये बसवलं होतं. पूर्ण लाईनमध्ये बसवल्यानंतर मग त्यांनी पूर्ण अशी प्रेझेंटी घेतली. मतलब कोणी आलंय, कोणी नाही आलंय. पूर्ण एकदा चेकिंग केलं. नंतर सिरियल वाईज बसवलं. मार्क्सनुसार या जे काय असणार तुमचं मेरिटनुसार बसवलं होतं. तिथून गेल्यानंतर आतमध्ये पाठवलं आणि तिथे असे पूर्ण टेबल बसवले होते. ठीक आहे. टोटल 21 टेबल होते आणि 21 टेबलवरती 3 लेवलचे ऑफिसर होते. ठीक आहे. फर्स्ट आरएफओ होते या जे काही असणार आहेत ते मतलब वन विभागातले ऑफिसर्स होते. आणि इकडे एक साईडला एक सर बसले होते. ते तुमचे फोटो मागत होते. एक मध्ये जे बसलेले होते ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मतलब ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागत होते. त्यांच्याकडे एक पूर्ण अशी वही होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये नावं होती आणि जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागायचे आणि जर असेल तर येस, नसेल तर नो. आणि साईडवाले जे होते ते तुमचे झेरॉक्स घ्यायचे. ठीक आहे. आणि जर सपोज कोणाचं कास्ट सर्टिफिकेट नसेल, डोमिसाईल नसेल, नॉन क्रिमिनल नसेल किंवा जे मतलब एज्युकेशनवाले 10वी किंवा 12वीचे जे डॉक्युमेंट्स नसतील, तर ते डायरेक्ट अपात्र ठरवून डायरेक्ट बाहेर काढायचे. इथे थोडंसं स्ट्रिक्ट पकडलं होतं, बाकीच्यांना माहीत नाही, बट इथे थोडंसं स्ट्रिक्ट होतं या बाबतीमध्ये. आणि तिथून झाल्यानंतर ते पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आणि थोडंसं ते फॅमिलियर वागत होते. असं नाही की पूर्ण असं एकदम स्ट्रिक्ट बाय स्ट्रिक्ट, बट जिथे अडथळा आहे, जिथे डॉक्युमेंट कमी पडतात तिथे ते बाहेर काढत होते. बाकीच्यांशी एकदम असं फॅमिलियर राहत होते. ठीक आहे. मस्ती मजाक करत होते. एखादा जोक मारायचे, काय मतलब हसवायचे, सगळ्यांना हसवायचे. असं नाही की पूर्ण असं डिप्रेशनमध्ये घालवत होते, नर्वसनेस आणत होते, काही नव्हत्या ना. ठीक आहे. नंतर तिथून आतमध्ये मतलब ते पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन माझं झालं. तिथून एक ऑफिसर होते. ठीक आहे. त्यांची साईन आणायला मला पाठवलं आणि ती साईन घेतल्यानंतर मला फिजिकल मेजरमेंटसाठी पाठवून दिलं. ठीक आहे. त्या फिजिकल मेजरमेंटमध्ये मग माझी हाईट अगोदर मेजर केली, नंतर वजन मेजर केलं आणि नंतर मग जी चेस्ट आहे, ठीक आहे, ती चेस्ट मेजर केली. नंतर तिथून झाल्यानंतर मग तिथे एकाने साईन केली की हा फिजिकलसाठी पात्र आहे. जर तिथे नसेल, हाईट कमी बसत असेल तर तिथून अपात्र करत होते आणि बाहेर पाठवत होते. आणि असं जास्त करून फिजिकल मतलब मेजरमेंटमध्ये जास्त बाहेर नाही पडले, बट डॉक्युमेंटमध्ये 1-2 जण बाहेर पडले होते, माझ्या पुढेच पडले होते.
ठीक आहे. तिथून झाल्यानंतर मग जे पुढे 3 ऑफिसर्स बसले होते. ठीक आहे. तिथे मला पाठवण्यात आलं आणि तिथून नंतर मग हॉल तिकीट, जे फिजिकलचं हॉल तिकीट आहे, फिजिकल मतलब धावण्याची चाचणी आहे, त्याचं हॉल तिकीट ते मतलब तिथे त्यांनी एक कागद दिला होता. ठीक आहे. ते तिथे सबमिट केलं आणि तिथून मी हॉल तिकीट कलेक्ट केलं आणि मग तिथून मला बाहेर थोडंसं सगळ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवलं. तिथून ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या दिल्या. फॉर एक्झाम्पल म्हणजे रनिंग शूज तुम्हाला आणायचेच आहेत, जर नाही आणले तर बाहेर काढणार. फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आणावंच लागणार आहे आणि ते जे आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्याचंच पाहिजे. जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत MBBS वाले ते त्यांचं नको आहे. आणि एवढंच. आणि नंतर त्यांनी अजून एक सांगितलं होतं, जे वचनपत्र आहे ते पण सांगितलं होतं. आणि जे हे होतं अंमली पदार्थ या जे काही असणार आहेत, अंमली पदार्थ त्यांचं सेवन नका करू हे पण सांगितलं होतं. आणि त्यांनी ही एक लिस्ट लावली होती. ठीक आहे. तपासणी करत मतलब मूळ कागदपत्र, पासपोर्ट साईजचे 4 फोटो त्यांनी सांगितले होते. म्हणजे माझ्याकडून काहीकडून 5-5, 6-6 पण घेतले. एक्स्ट्रा असलं तर चालेल, मतलब माझ्याकडे 7 होते. ठीक आहे. माझे 5 घेतले आणि पासपोर्ट साईजचे रंगीत फोटो, 4 इथे सांगितले होते, बट माझे 5 घेतले. 1-2 एक्स्ट्रा ठेवा. नंतर परीक्षा केंद्रावरती प्रवेशपत्र, हे इम्पॉर्टंट होतं, कारण की प्रवेशपत्राशिवाय आतमध्ये एंट्री देत नव्हते. आणि तिथे असं पण फॅसिलिटी नव्हती की ते तुमचा लॉग इन ID पासवर्ड असं मागत होते. बाकीच्या केंद्रावरती मी युट्यूबमध्ये मतलब व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्ही त्यांच्याकडे ID पासवर्ड असतो, मग तिथून ते डाउनलोड करून देतात. तसं त्यांनी काही नाही केलं. जर तुमच्याकडे नसेल तर साईडला करत होते आणि जर असेल तर आतमध्ये पाठवत होते. तुमचं आधार कार्ड आणि हे प्रवेशपत्र बघायचे आणि नंतर आतमध्ये पाठवून द्यायचे. ऑनलाईन भरणा गेलेल्या अर्जाची प्रत ही मतलब त्यांनी बघितली नाही, फक्त असावी म्हणून मी ठेवली होती. त्यांनी काही त्याचं घेतलं पण आतमध्ये घेतली पण नाही ती. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वीचं घेतलं होतं त्यांनी. खास करून मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ते अगोदर मागतात. म्हणजे जे त्यांची सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेट अगोदर, नंतर 10वीचं मार्कशीट, नंतर 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट एवढं मागितलं होतं. वयोमर्यादित बाबतचा दाखला, मतलब जन्म प्रमाणपत्र पण नेलं होतं, बट त्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्रच घेतलं. जे आपलं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे म्हणजे सनद ती घेतली. जन्म प्रमाणपत्र त्यांनी मतलब त्यांना दाखवलं होतं की माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, बट त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले की याच्यावरून चालून जाईल. ठीक आहे. ज्यांच्याकडे LC आहे तो पण LC नेऊ शकतात. समांतर आरक्षण याच्याबाबत नव्हतं माझ्याकडे, मतलब ज्यांना पाहिजे, मतलब जे समांतर आरक्षण आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल ते घेत होते. आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र माझ्याकडे दोन्ही होते. मी दोन्ही सबमिट करून दिली आणि त्यांनी तिथे नोंद करून घेतली होती. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी डोमिसाईल पण घेतलं होतं त्यांनी माझं. ठीक आहे. डोमिसाईल इम्पॉर्टंट होतं. जर एखाद मुलाचं काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्यांनी साईडला केलं होतं डोमिसाईलच्या बाबतीमध्ये. MSCIT माझी MSCIT झाली होती. ठीक आहे. MSCITचं सर्टिफिकेट त्यांनी घेतलं होतं. बाकीच्यांचं काहींचं नव्हतं, ते बघून घेत होते. मतलब ते सांगत होते की नंतर केलं तरी चालेल. आणि जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती जॉईनिंग नंतर 6 महिन्यांनी दिली तरी पण चालून जात होती. ते सांगत होते फक्त कास्ट सर्टिफिकेट जर असेल तुमचं तर चालून जाईल. आणि नॉन क्रिमिलियर जे आहे, नॉन क्रिमिलियर बाबतीमध्ये पण त्यांनी अगोदर सूचना दिल्या होत्या की नॉन क्रिमिलियर तुमचं कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये पाहिजे होतं. 22-23 मध्ये पाहिजे होतं. आणि माझं मतलब 2025 पर्यंत नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी 2003 मतलब 3 वर्षाची असते. माझं 25 पर्यंत व्हॅलिड होतं. मी 22ला काढलं होतं. त्यांनी विचारलं होतं की नॉन क्रिमिलियरला व्हॅलिडिटी किती असते. ठीक आहे. 3 वर्षाची सांगितलं होतं. मग ते 2025 असेल तर ठीक आहे म्हटले, जा आतमध्ये तू. नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र हे पण त्यांनी घेतलं होतं. त्यांनी सबमिट करून घेतलं. आणि EWS कॅटेगरीमध्ये मी नव्हतो, OBC होतो. ठीक आहे. मग मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं. एवढंच झालं होतं कास्ट मतलब डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. थँक्यू सुमित. सुमित तुम्हाला ॲक्च्युअल एक्सपिरियन्स सांगितला. त्याच्यामध्ये सुमितला बोलत असताना मला एक गोष्ट कळाली, जी आता बाहेरून कळत नाही आपल्याला. बघा, सुमित टॉप 3 मध्ये, म्हणजे तो 3 मुलं तर 112 वर होते, तर टॉप 5 मध्ये एक मुलगा ॲब्सेंट होता. सुमितचं म्हणणं की टॉप 5 मुलं होते, त्यामध्ये एक मुलगा ॲब्सेंट होता. जवळपास 90% मुलं प्रेझेंट होते, 10% ॲब्सेंट होते. जे मुलं प्रेझेंट होते त्यामध्ये पण मॅक्झिमम मुलं होते ते MPSCची तयारी करणार होते. त्यांनी फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरलेला आहे किंवा सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे. ॲक्च्युअली त्यांना वनरक्षक म्हणून जॉईन करायचं नाही करायचं ते पण क्लिअर नाही आहे. त्यांनी ग्राउंडची पण तयारी केलेली नाही आहे. बघा, आता त्याबद्दल मी बोलणार नाही, त्यांनी अप्लाय काय केलं का तो त्यांचा प्रश्न. पण एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी ही आहे की म्हणजे ज्या लोकांचा रिझल्ट आला असेल
त्यांच्यासाठी तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. मग ज्या लोकांना ऍक्च्युअल खरंच वनरक्षकची तयारी करायची, सरळ सेवेचे, त्याला वनरक्षक म्हणावं, सरळ सेवा म्हणतो. सरळ सेवेमध्ये भरपूर ठिकाणी असं होतं की हायर लेवलचे मुलं असतात, ते अप्लाय करतात, त्यांचा स्कोर जास्त येतो आणि ते ऍक्च्युअली जॉईन पण करत नाहीये. तर म्हणजे हे तर सगळ्यांना माहीत असेल नसेल मला माहित नाही, पण सुमित कोणतं डायरेक्ट आता कळालं असेल तुम्हाला की त्यामुळे सिलेक्शन चान्सेस आपले वाढतील. त्याच्यासोबत सोबत दुसरी गोष्ट की तुम्हाला डीव्हीसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठलं एखादं डॉक्युमेंट नसेल आवश्यक तर डायरेक्ट बाहेर काढत होते. म्हणजे तुम्ही हे पण मनात धरून चालू नका, काही ठिकाणी ऍडजस्ट करतात म्हणे, काही सेंटरवरती ऍडजस्ट केलं, काही ठिकाणी नाही केलं. ऍडजस्ट करायचं नाही करायचं त्यांच्याकडे, त्यांच्यावर डिपेंड आहे. समजा त्यांनी ऍडजस्ट केलं, चांगलीच गोष्ट, नाही केलं तर तुम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं कंपल्सरी आहे. त्याच्यासोबत सोबत काही टेन्शनचे कामं काही नाही आहे समजा, बाकी सगळं ते सांगतात. आणि दुसरं तुमचं फिजिकलचं जे आहे तरी पण सांगितलं तुम्हाला, ते गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसरचंच लागतं. एवढ्या काही गोष्टी होत्या. थोडंसं तुम्हाला माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ घेतला होता. चालेल, ज्यांचं कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भविष्यात असेल त्यांच्यासाठी पण ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.